तर दिल्लीतील ही थेट दृश्य आपण पाहतोय। संसदेच्या बाहेर या ठिकाणी विरोधकांकडून आता आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसचे हे खासदार दिल्लीतील संसदेबाहेर आंदोलन करताना पाहायला मिळतात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। दिल्ली जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला काँग्रेस खासदारांनी हा जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे। संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी गोंधळ होतोय। ये कहा कि यूथ के भविष्य की चिंता है। साथ ही उन्होंने कहा कि जो भी पेपर लीक का दोषी होगा फास्ट ट्रैक कोर्ट और नहीं, माननीय प्रधानमंत्री जी का ट्वीट बेईमानी है। जब संसद का सत्र चल रहा हो तो अगर कोई माननीय प्रधानमंत्री जी को बात रखनी हो तो सदन के अंदर आकर के रख सकते हैं, जिससे कि देश के छात्रों के नाम संदेश जाए। समाजवादी पार्टी का और हमारे नेता का स्पष्ट मानना है, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी का, कि जो छात्रों की लाइन है वही हमारी लाइन है। पहले तो जो गुनहगार हैं, जिम्मेदारी लीडर की है, जिम्मेदारी शिक्षा मंत्री जी की है। पहले जो आप नाकाम साबित हुए हैं, पहले उस पर तो जो छात्रों की लाइन है कि आप इस्तीफा दीजिए, वही समाजवादी पार्टी की लाइन है कि शिक्षा मंत्री पहले इस्तीफा दें, सदन के अंदर फिर चर्चा हो। और जो छात्रों के ऊपर अन्याय हुआ है, उनके कपड़े फाड़े गए हैं, बहनों के लाठीचार्ज हुआ है, आंसू गैस के गोले छोड़े गए हैं, आज 28-29 दिन से सड़क पर जिस तरीके से छात्र पड़े हुए हैं, देश के विभिन्न हिस्सों से आकर के उनके बदन पर लाठियों के घाव हैं, आंसू गैस के गोलों से वो मरमाहत हैं, उनके पेट खाली हैं, भूखे हैं, और प्रधानमंत्री जी को कैसे नींद आ जा रही। आणि आता महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे बंधूंची थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात ठाकरे बंधू भाष्य करणार आहेत। सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंचा पाठिंबा आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत। मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार आहे। सुरुवातीला केवळ आज राज ठाकरे परिषद घेणार असल्याचं सांगितलं गेलं होतं, मात्र आता दोन्ही ठाकरे बंधू अनेक दिवसांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेत असल्यानं सगळ्यांचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे। अगदी काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल। अगदी काही वेळातच ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। ठाकरे बंधू विद्यार्थ्यांसाठी एकवटल्याचं पुन्हा पाहायला मिळतंय। सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी हा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तर या ठिकाणी संसदेच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस खासदारांकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। संसदेबाहेरील ही दृश्य आपण पाहतोय। संसदेबाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील माणसं मात्र या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, या ठिकाणी संसदेबाहेर मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। काँग्रेस खासदार असतील, विरोधक असतील, मोठ्या प्रमाणात जमत त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे सरकार विरोधात। काय अधिकची अपडेट? अगदी बरोबर कृपा, समजा पाहायला गेलं तर या आंदोलनामुळे संपूर्ण देशात तणाव झालेला आहे आणि अशामध्येच संसदेचे मध्ये देखील याचे पडसाद जे आहेत पहिल्या दिवशीपासून उमटताना दिसून येत आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर मग आज देखील चौथा दिवस आहे संसदेच्या कामकाजाचा, पण मागील 4 दिवसांपासून कामकाज हे होताना दिसूनच येत नाही आहे। विरोधी आणि सत्ताधारी खासदार एकमेकांसमोर आलेले आहेत। मागील अर्ध्या तासापासून आमने सामने हे सगळे खासदार आलेले आहेत। अशामध्येच पाहायला गेलं तर मग कामकाज आता सुरू होत असतं 11 वाजताच्या दरम्यान आणि अशामध्येच संसदेच्या आवारामध्ये हे सगळे खासदार जे आहेत आमने सामने आलेले दिसून आले। जोरजोरात घोषणाबाजी ही देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अशामध्येच दिल्लीमध्ये एक रस्त्यावर आंदोलन सुरू आहे
CJPचं, तर मात्र दुसरीकडे खासदार जे आहेत विरोधी बाकांवरचे ते देखील त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. सरकारच्या विरोधात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीने देखील बोलताना दिसून येत आहेत. खरं पाहायला गेलं तर पूर्ण देशामध्ये आता तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. या सरकारला आता खरंच लवकरात लवकर निर्णय घेणं किंवा मग कोणती तरी युक्ती काढणं गरजेची झाली आहे, ज्याच्यामुळे हे सर्व प्रकरण हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते शांत होताना दिसून येईल. सध्या पाहायला गेलं तर सर्व खासदार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रामधले देखील काही खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशामध्येच हे आंदोलन जे आहे रस्त्यावरचं असेल किंवा संसदेचं असेल किंवा देशातील प्रत्येक जिल्ह्यात ज्या ठिकाणी होत आहे याच्यावर आता तोडगं काढणं हे सरकारला गरजेचं झालेलं आहे. आज देखील सरकार याच्यावर काही करतं का? अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा मग JP नड्डा असतील ते याच्यावर आता देखील काही विचार करतात का? धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठका सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत, पण मात्र तोडगा अजूनपर्यंत कोणताच झालेला नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल देखील एक महत्त्वपूर्ण बैठक ही संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये देखील काही तोडगा निघालाय का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही वेळ आधी सकाळच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेलं आहे. खरं तर 24 दिवसांनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया याच्यावर सर्वसामान्य जनतेसाठी ट्विटच्या माध्यमातून ठेवली आहे आणि त्यांनी सांगितलंय की जे कोण याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. अशामध्येच दोषींमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं देखील नाव हे संपूर्ण देशातनं अगदी शुभम, नेमकी जंतर मंतरवरील आत्ताची परिस्थिती काय? आंदोलक त्या ठिकाणी आता जमू लागलेले आहेत का? कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून आंदोलक आता जंतर मंतरमध्ये येऊ लागलेत. अर्थातच सध्या मी आता जंतर मंतर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणावरची दृश्य मी तुला दाखवतोय की पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही सकाळपासूनच होत आहे आणि अशामध्येच पोलीस बंदोबस्तामध्ये देखील वाढ हा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. खरं तर हळूहळू या सर्व पोलीस जे या ठिकाणी रस्त्यावर उभे आहेत त्यांच्यामधनं मार्ग काढत मी या ठिकाणी पुढे जात आहे. आंदोलकांना कुठेतरी एका विशिष्ट ठिकाणीच जमावे अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी या आंदोलकांसाठी पाठी जाण्याचा दिल्ली पोलिसांकडनं जे आहे ते सांगण्यात येत आहे की तुम्ही पाठी जा, तुम्हाला जी जागा दिलेली आहे जंतर मंतरचा जो रस्ता तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, ज्या ठिकाणी तुमचं पहिल्या दिवशीपासून आंदोलन सुरू आहे तुम्ही त्याच ठिकाणी जा आणि तिकडनंच आंदोलन करा अशा पद्धतीत देखील सांगण्यात येत आहे. अशामध्येच एकीकडे संसदेतले खासदार हे आमने सामने आले, दुसरीकडे हे आंदोलक आणि पोलीस अशामध्ये सातत्याची आहे समोर येताना दिसून येत आहेत आणि कुठेतरी तणावाचं वातावरण हे दिल्ली पोलिसांवर देखील आहे आणि तशाच प्रकारचं संपूर्ण आंदोलन जे आहे ते देखील अशाच पद्धतीने समोर जात आहे. घोषणाबाजी करण्यात येत आहे. काही वेळ आधी हे सर्व एका चौकात उभे होते पण आता मात्र 50 मीटर पाठी या सगळ्या आंदोलकांना घेतलेला आहे आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर घोषणाबाजी ही होत आहे. बॅरिगेड्सवर देखील चढलेले आहेत आणि लोक शिष्टमंडळातील जी लोक आहेत ती देखील शांत करण्याचा प्रयत्न देखील यांना करत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर काही ब्लूटूथ स्पीकर देखील या ठिकाणी आणलेले आहेत. शांत राहण्याचं आणि जागेवर राहण्याचं आव्हान हे यांच्याकडनं करण्यात येत आहे. माध्यमांचा देखील मोठा या ठिकाणी गदारोळ जो आहे तो दिसून येत आहे कारण की अनेक प्रकारे जे आहे कुठेतरी या ठिकाणी काम करत असताना देखील अडथळे निर्माण होत आहेत. नेमका आम्ही कोणत्या समूहाचे आहोत, आम्ही कुठून आलेलो आहोत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आणि चौकशा देखील या ठिकाणी करण्यात येतात. अशामध्येच पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ट्विट केलेलं आहे, आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे की मोदींचं ट्विट हे सध्या समोर आलेलं आहे आणि अशामध्ये हे आंदोलन जे आहे दिवसेंदिवस या ठिकाणी आंदोलकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. प्रत्येकाच्या मनात हीच भावना आहे की लवकरात लवकर राजीनामा हा धर्मेंद्र प्रधान यांचा व्हायला पाहिजे आणि झाला पाहिजे अशा पद्धतीत जी आहे प्रत्येकाच्या मनात ही भूमिका आहे, प्रत्येकाची ही इच्छा आहे. अशामध्येच हे 24 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे ज्याच्यात 4 दिवस झालेले आहेत. दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे कारण की वांगचुक यांना जे आहे इकडनं घेऊन गेले होते. या ठिकाणी हमारा नेता कैसा हो सोनम वांगचुक जैसा हो अशा पद्धतीचे या ठिकाणी हे देखील आणण्यात आलेले आहेत. अजून देखील बघू शकतोय शुभम जे पंतप्रधानांनी ट्विट केलेलं आहे त्याबद्दल या तरुणांचं म्हणणं नेमकं काय हे जाणून घेऊ शकतो का आपण? शुभम, माफ करा काही वेळ मी तुम्हाला थांबवतेय. राज्यसभेचं कामकाज सुरू आहे, थेट जाऊ.